विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या स्किलच्या पिरियडला आज आपल्याला इंटरनेट बँकिंगचा विचार करायचा आहे. इंटरनेट बँकिंगलाच मराठीत आंतरजाल बँकिंग असेही म्हणतात. तर आंतरजाल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग या संकल्पनेची 1980च्या दशकात पडलेली ठिणगी म्हणजेच या संकल्पनेचा लागलेला शोध ही 21व्या शतकातील फार मोठी क्रांतीच आहे. तर अशा रीतीने इंटरनेट बँकिंगची सुरुवात ही 1980च्या दशकात झाली. तेव्हापासून तर ते आजपर्यंत या क्षेत्रामध्ये नवीन नवीन शोध लागत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेली प्रगती, त्यामुळे नवीन नवीन सेवा सुविधा प्रत्येक क्षेत्रात ग्राहकांना अनुभवायला येत आहे. तर इंटरनेट बँकिंगमध्ये इंटरनेटला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. जागतिक पातळीवर विखुरलेल्या कॉम्प्युटरला टेलिफोन कनेक्शन, रेडिओ लहरी आणि कृत्रिम उपग्रह लहरी यांच्या सहाय्याने एका जाळ्यात जोडून तयार झालेलं जाळं म्हणजेच इंटरनेट होय. इंटरनेटलाच वर्ल्ड वाईड वेब असेही म्हणतात. त्यालाच आपण WWW आपला जो वेबसाईटचा ॲड्रेस असतो त्यात सुरुवातीला WWW असतं. त्या WWW 3 वेळा WWWचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. तर जगभरातील संगणकांना एका जाळ्यात जोडून माहितीचे आदानप्रदान करणं अत्यंत सुलभ आता झालेलं आहे. आणि याचा उपयोग कोणत्याही व्यक्तीला कॉम्प्युटरच्या सहाय्याने व इंटरनेटच्या सहाय्याने करता येत असतो. तर बँकिंग क्षेत्रातही इंटरनेटचा उपयोग आता मोठ्या प्रमाणावर होत आहे. इंटरनेटचा उपयोग हा सर्वच क्षेत्रांमध्ये होत आहे. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे सर्व बँकिंग क्षेत्र हे एकत्र जोडलं गेलं आहे. ग्राहकांना सुद्धा बँका उत्कृष्ट सेवा व सुविधा देण्यासाठी इंटरनेटचा उपयोग ह्या करत आहे. आणि त्यामुळे बँकिंग व्यवसायातील सर्व व्यवहार आणि बँकिंगची कार्य ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या व इंटरनेटच्या सहाय्याने केली जात आहे. तर ग्राहकांना सुद्धा आता प्रत्यक्ष बँकेत न जाता इंटरनेटच्या सहाय्याने आपली बँकेची कामं घरबसल्या करता येणं शक्य होऊ लागलेलं आहे. म्हणजे इंटरनेट बँकिंग ही बँकेच्या दृष्टीने त्याचप्रमाणे ग्राहकांच्या दृष्टीने सुद्धा सोयीस्कर झालेली आहे. मग आता ही इंटरनेट बँकिंगची सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना किंवा खातेदारांना काय करावं लागतं, तर आपल्या बँकेत जाऊन एक छोटासा फॉर्म भरावा लागतो आणि अशा खातेधारकाचं खातं पडताळून पाहिल्यानंतर बँक खातेधारकाला इंटरनेट सेवा ही उपलब्ध करून देत असते. आणि इंटरनेट बँकिंग सेवेचा उपयोग करून घेण्यासाठी ग्राहकांना किंवा खातेधारकाला इंटरनेट बँकिंगसाठी लागणारा वैयक्तिक गुप्त सांकेतिक क्रमांक एक बँकेकडून दिला जातो. आणि या सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्याने खातेधारकाला इंटरनेट बँकिंगची सेवा उपलब्ध करून मिळत असते. तर अशा रीतीने बँकेकडून जो हा सांकेतिक क्रमांक मिळत असतो तर तो इंटरनेट बँकिंग व्यवहारासाठी आवश्यक असतो. तर या सांकेतिक क्रमांकाशिवाय खातेधारकाला ही सेवा मिळत नाही. तर अशा रीतीने जर खातेधारकाला किंवा बँकेतील ग्राहकांना जर इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यायची असेल तर त्यांना बँकेत जाऊन एक छोटासा फॉर्म भरावा लागतो. आणि तो फॉर्म भरून झाल्यावरती बँक त्या खातेधारकाचं खातं पडताळून पाहते आणि त्याला एक गुप्त सांकेतिक क्रमांक देते. आणि या खातेधारकाने तो क्रमांक आपल्याजवळ गुप्त ठेवायचा असतो, तो इतरांना कळू देता कामा नये. तर अशा रीतीने या क्रमांकाचा वापर करून खातेधारकाला इंटरनेट बँकिंग सेवा ही प्राप्त होत असते. आणि घरबसल्या त्याला आपले बँकिंगची कामं ही करता येणं शक्य होत असतं. तर इंटरनेट बँकिंगद्वारे ग्राहकांना कोणकोणती कामं करता येणं शक्य आहे
याचा आपण आता थोडक्यात विचार करू की बँकेकडून एकदा इंटरनेट बँकिंगची सुविधा प्राप्त केल्यानंतर खातेदार घरबसल्या कोणकोणती कार्य करू शकतो. तर खातेदारांना इंटरनेट बँकिंगद्वारे विवरणपत्र मिळवता येतात. त्याचप्रमाणे रकमेचे हस्तांतरण करता येतात. आपल्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात रक्कम ही ट्रान्सफर करता येते. त्याचप्रमाणे आपल्या खात्यातील बॅलन्स किती आहे, क्रेडिट रक्कम किती, डेबिट रक्कम किती आहे हे बघता येतं. विम्याचा हप्ता भरता येतो, लाईट बिल भरता येतं, घरपट्टी भरता येते. त्याचप्रमाणे शेअर्स डिबेंचर्सची खरेदी करता येते आणि बँकेशी संबंधित असलेल्या विविध योजनांची माहितीसुद्धा मिळवता येते. तर अशा रीतीने कॉम्प्युटरच्या सहाय्याने किंवा मोबाईलच्या सहाय्याने खातेदार घरबसल्या अनेक कार्य ही इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने करू शकतात. मग त्यामध्ये वीज बिल असो, नळ बिल असो की रेल्वेचं रिझर्वेशन असो का काही खरेदी विक्रीचे व्यवहार असो, टेलिफोन बिल असो, यांचा भरणासुद्धा त्याला करता येत असतो. त्याचप्रमाणे खात्यातील रक्कमसुद्धा ट्रान्सफर करता येत असते. तर आता आपण इंटरनेट बँकिंगचे फायदे कोणते आहेत त्याचा विचार करूया. तर महत्त्वाचा फायदा म्हणजे इंटरनेट बँकिंगमुळे खातेधारकाला वेळेची मर्यादा राहत नाही. बँकेत गेल्यावरती जर समजा तो 3 वाजता गेला, बँकेची वेळ संपली तर बँक त्याला सांगते की तुम्ही आता उद्या या, आता वेळ संपलेली आहे. किंवा काही वेळेला असंही होतं की नेट काम देत नाही आहे म्हणून तुम्ही उद्या या. कधी खूप गर्दी असते म्हणून त्याला रांगेत उभं राहायला नको वाटतं. पण या पानाने इंटरनेट बँकिंगद्वारे जर तो व्यवहार करू लागला तर तो दिवसातल्या केव्हाही, एवढंच नाही तर रात्री 2-2:30 वाजतासुद्धा तो व्यवहार करू शकतो. म्हणजे वेळेची मर्यादा इथे राहत नाही. तर आता आपण इंटरनेट बँकिंगचे फायदे कोणते आहेत त्यांचा थोडक्यात विचार करू. त्यातला पहिला फायदा म्हणजे खातेधारकाला घरबसल्या बँकेशी संबंधित व्यवहार करता येतात. खातेधारकाला बँकेत जाण्याची गरज राहत नाही. इंटरनेट बँकिंगमुळे तो कोणताही व्यवहार घरी बसून करू शकतो. दुसरा फायदा म्हणजे वेळेची व श्रमाची बचत होते. तर इंटरनेट बँकिंगमुळे वेळेची व श्रमाची बचत होते. बँकेत जायचं, नंबर लावायचा, जाण्या येण्याचा वेळ, तिथे थांबण्याचा वेळ, परत रांगेत उभं राहण्याचा त्रास, या सर्व गोष्टी इंटरनेट बँकिंगमुळे टाळल्या जात असतात आणि वेळेची आणि श्रमाची बचत होत असते. तिसरा मुद्दा म्हणजे व्यवहारात विश्वासार्हता वाढते. तर इंटरनेट बँकिंगमुळे व्यवहारात विश्वासार्हता वाढते. कारण बँकेतून आपण किती पैसे काढले, किती पैसे जमा झाले याचा मेसेज लगेच आपल्या मोबाईलवर येत असतो आणि त्यामुळे आपल्या बँकेत किती रक्कम आहे, त्यातली किती डेबिट झाली, त्यात कुठल्या काही मार्गाची रक्कम जर त्यात पडली असेल किंवा इतर खात्यातले पैसे त्यात पडले असतील, कुठल्या हप्त्याची मुदत संपली असेल आणि ती रक्कम त्यात जमा झाली असेल तर ती माहितीसुद्धा आपल्याला घरबसल्या कळत असते. आणि अशा रीतीने बँकिंग व्यवहारामुळे विश्वासार्हता निर्माण होत असते. चौथा मुद्दा आहे लहान आणि मोठ्या रकमांचे व्यवहार जलद गतीने करता येतात. तर अनेक व्यवहार आपण इंटरनेट बँकिंगमुळे तात्काळ करू शकतो. मग ते लाईट बिल असो, नळ बिल असो, घरपट्टी असो किंवा काही विम्याचे हप्ते असो, रेल्वेचं रिझर्वेशनचं बुकिंग असो, बसचं रिझर्वेशनचं बुकिंग असो, ही सुद्धा कार्य आपल्याला जलद गतीने करता येत असतात. काही खरेदी विक्री करायची असेल ती सुद्धा करता येत असते. त्याचप्रमाणे पाचवा मुद्दा म्हणजे खातेधारकांना गरजेनुसार व्यवहार करता येतात. तर इंटरनेट बँकिंगमुळे खातेधारकांना गरज पडेल तसे व्यवहार करता येतात. त्याला पूर्वीसारखं असं करण्याची गरज राहत नाही की बँकेत जायचं आणि घरात पैसा पाहिजे व अडीअडचण आली असेल तर आपल्याला पैसा पाहिजे असं त्याला करायची गरज राहत नाही. या खात्यातून त्या खात्यात त्याला तात्काळ पैसे टाकता येतात आणि ATMच्या सहाय्याने पटकन काढता येतात आणि त्यामुळे त्याला गरजेनुसार व्यवहार करणं शक्य होत असतं. पुढचा मुद्दा आहे बँकेतील कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी होतो.
तर इंटरनेट बँकिंगमुळे अनेक कामं लोक घरच्या घरी करू लागलेले आहे आणि त्यामुळे बँकेत कामासाठी येणाऱ्या लोकांचं प्रमाण हे बरंच असं कमी झालं आहे आणि बँक कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर जो कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढत होता तो कमी झालेला आहे आणि यामुळे ज्या ठिकाणी 4 लोकांची गरज असायची तिथे आता फक्त बँकेत 2 कर्मचारी भरले तरी चालतात आणि त्यामुळे शासनाचा पगार, बँक कर्मचाऱ्यांच्या पगारावरील खर्च, इतर सवलतींवरचा खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाचत आहे. आता पुढचा मुद्दा म्हणजे इंटरनेट बँकिंग प्रणालीवर येणाऱ्या मर्यादा. आता आपण नेट बँकिंगचा वापर करत आहोत. आपले बँकिंगची कामं ही जी पूर्वी त्रासदायक होती, वेळखाऊ होती, ती आता सोपी झालेली आहे, कमी त्रासदायक झाली आहे, वेळेची बचत करणारी झालेली आहे. पण तरीसुद्धा इंटरनेट बँकिंग प्रणालीचा वापर करत असताना काही मर्यादा येत असतात. त्या मर्यादा आता आपण बघणार आहोत. त्यातली पहिली मर्यादा म्हणजे इंटरनेट सेवा उपलब्ध असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला बँकेची कामं करायची असतात पण नेमकं नेट खूप स्लो चालत असतं आणि त्यामुळे ती कामं खूप अगदी त्रासदायक वाटू लागतात, वेळेवर कामं होत नाही. तर अशा रीतीने इंटरनेट सेवा उपलब्ध असेल, नेटची सेवा जर पुरेशी उपलब्ध असेल तरच आपण हे इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार करू शकणार आहे, नाहीतर करता येणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे इंटरनेट बँकिंगचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. तर इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार कसे करायचे याचं ज्ञान हे त्या व्यक्तीला असणं गरजेचं आहे. सुशिक्षित लोकच या पद्धतीने व्यवहार करू शकतात. एवढंच नाही तर अनेक सुशिक्षित लोकसुद्धा इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार करायला घाबरत असतात आणि ते स्वतः बँकेत जाऊन व्यवहार करतात. तर अशा रीतीने इंटरनेट बँकिंगचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याशिवाय इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार करता येणार नाही. अशिक्षित लोकांना तर इंटरनेट बँकिंगचं ज्ञानच नसतं आणि त्यामुळे ते व्यवहार करू शकत नाही. आणि राहिले ते सुशिक्षित वर्गांमध्ये सुद्धा काही सुशिक्षित वर्ग इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने व्यवहार करायला घाबरत असतात आणि त्यामुळे ते बँकेत जाणंच पसंत करत असतात. तिसरा मुद्दा म्हणजे निरक्षर खातेदार इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करू शकणार नाही. तर जो खातेदार निरक्षर आहे, अज्ञानी आहे, त्याला इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने व्यवहार करता येणार नाही. त्याला त्यातली भाषा पण कळणार नाही आणि त्यामुळे त्याला या सुविधेचा काहीच उपयोग नाही. चौथा मुद्दा, इंटरनेट बँकिंग प्रणालीत बिघाड झाल्यास व्यवहारात अडथळा येतो. तर बऱ्याच वेळेला नेट प्रॉब्लेम येत असतो, नेट डिस्कनेक्ट होत असतं आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार करायला अनेक अडचणी ह्या येत असतात. तर अशा रीतीने इंटरनेट बँकिंग प्रणाली जर बिघाड झाला तर व्यवहारात अनेक अडथळे येत असतात, अनेक अडचणी येत असतात. पुढची मर्यादा म्हणजे इंटरनेट बँकिंगमध्ये गैरप्रकार व फसवणुकीचे व्यवहारात वाढ होत आहे. तर अनेक ठिकाणी आपण बघतो की इंटरनेट बँकिंगमुळे या बँकिंगच्या व्यवहारामध्ये अनेक फसवणुकीचे व्यवहार घडत आहे, गैरप्रकार वाढत आहे. अनेक खातेदारांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या खात्यावरील पैसे वर्ग केल्याची उदाहरणंसुद्धा आपण बघतो आहोत. एटीएम मशीनच्या ठिकाणी सुद्धा काही लोकांची फसवणूक केली जाते. एटीएम कार्ड बदलवलं जातं आणि ज्या लोकांना ते एटीएम हाताळता येत नाही ते सहज त्याने कार्ड कुणाच्या तरी हातात देऊन देतात आणि हा मनुष्य फसवणुकीचे व्यवहार करणारा असतो. हा हातचलाखीने त्याचं कार्ड त्यांना देऊन देतो आणि याचं कार्ड हा घेऊन जातो आणि पैसे काढून घेतो. असेही व्यवहार होत आहे. तर इंटरनेट बँकिंगमध्ये बऱ्याच वेळेला फसवणुकीचे किंवा कुणाचा मोबाईल हस्तगत करून त्याच्या खात्यावरील पैसे काढून घेणे वगैरे, गोडी गुलाबीने त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती काढून मोबाईल हॅक करणे, असे प्रकारसुद्धा या प्रणालीमध्ये होत असल्याचे आपल्याला दिसून येतात. आणि पुढची अडचण म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा मर्यादा येत असतात. तर बऱ्याच वेळेला इंटरनेट बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे सुद्धा बँकेचे व्यवहार करायला अडचणी निर्माण होत असतात. तर अशा रीतीने इंटरनेट बँकिंग जरी सोयीस्कर असली
काम वेळेचा बचत करणारी असली, त्रास वाचवणारी असली तरीसुद्धा बऱ्याच वेळेला इंटरनेट बँकिंगला सुद्धा अनेक मर्यादा ह्या येत असतात.